मित्रहो नमस्कार। आज आपण भारतीय राज्यघटनेमधील मार्गदर्शक तत्वे, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे या अतिशय महत्त्वाच्या भागावरती चर्चा करणार आहोत। डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी। मित्रहो, आपल्याला कल्पना आहे की या आधीच्या काही महत्त्वाच्या व्याख्यानांमध्ये, लेक्चर्समध्ये आपण भारतीय राज्यघटनेमधील अतिशय महत्त्वाच्या भागावरती चर्चा केलेली आहे, ज्याच्यामध्ये फंडामेंटल राईट्स आहेत किंवा ज्युडिशियल रिव्ह्यू आहे, जनहित याचिका आहे, या सर्व भागांवरती आपण चर्चा या आधीच्या काही लेक्चर्समध्ये केलेली आहे। तद्वतच या भागामध्ये आपण मार्गदर्शक तत्वे, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे काय आहेत या बद्दलची चर्चा करणार आहोत। खरं तर मार्गदर्शक तत्वे हा अतिशय व्यापक स्वरूपाचा विषय आहे आणि या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भामधली चर्चा आपण दोन भागांमध्ये करणार आहोत। पहिल्या भागामध्ये, जो की आजचं ते व्याख्यान असणार आहे, या आजच्या लेक्चरमध्ये आपण राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांचं महत्त्व विशद करणार आहोत, ते समजून घेणार आहोत। त्याचबरोबरीनं ज्या लिमिटेशन्स आहेत राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांच्या समोर किंवा त्या तत्वांच्या ज्या मर्यादा आहेत त्याची चर्चा करणार आहोत आणि त्याचबरोबरीनं प्रत्यक्ष अंमलबजावणीमधलं जे काही यशापयश आहे त्याबद्दलची चर्चा करणार आहोत। आणि जो दुसरा महत्त्वाचा भाग असणार आहे तो ह्याच्या पुढच्या एका लेक्चरमध्ये, एका व्हिडिओमध्ये आपण तो कव्हर करणार आहोत, ज्याच्यामध्ये अनुच्छेद 36 ते अनुच्छेद 51 या दरम्यानच्या, म्हणजे अनुच्छेद 36 पासून अनुच्छेद 51 प्रत्येक तरतुदीची आपण चर्चा करणार आहोत। आणि म्हणून अतिशय व्यापक स्वरूपाचा हा भारतीय राज्यघटनेमधील भाग असल्यामुळे आपण या भागाची चर्चा ही दोन भागांमध्ये करणार आहोत। तेव्हा आजच्या या पहिल्या भागामध्ये आपण राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांचं महत्त्व, मर्यादा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीमधील यशापयश आजपर्यंतच्या वाटचालीमधलं हा भाग आपण कव्हर करणार आहोत। आपल्याला माहिती आहे की भारतीय राज्यघटनेची जी उद्देशिका आहे, ज्याला आपण प्रियम्बल असं म्हणतो, ज्याला आपण प्रास्ताविका देखील म्हणत असतो, तर या भारतीय राज्यघटनेमधील प्रियम्बलमध्ये, या भारतीय राज्यघटनेमधील प्रास्ताविकेमध्ये जे गोल निश्चित केलेले आहेत, जी पीपल्स विल रिफ्लेक्ट झालेली आहे, ती पीपल्स विल काय सांगते किंवा त्या पीपल्स विलनी आपल्यासाठीचे गोल काय फिक्स केलेले आहेत, काय निश्चित केलेले आहेत, तर हा भाग आपण समजून घेण्याची गरज आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे लिबर्टी, त्याच्यानंतर फ्रॅटर्निटी, इक्वालिटी, जस्टिस, ज्याला आपण स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय असं म्हणतो, हे गोल, हे ध्येय साध्य करण्याच्यासाठी, प्राप्त करण्याच्यासाठी एक कमिटमेंट पीपल्स विलची रिफ्लेक्ट होताना आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकामध्ये, त्याच्या उद्देशिकेमध्ये, त्याच्या प्रियम्बलमध्ये आपल्याला दिसतंय। आणि हे गोल जर आपल्याला साध्य करायचं असेल, इक्वॅलिटी, लिबर्टी, फ्रॅटर्निटी आणि जस्टिस एस्टॅब्लिश आपल्याला आपल्या भारतीय समाजामध्ये करावयाचा असेल, तर निश्चितपणाने ह्याच्या संबंधातल्या काही ठोस आणि महत्त्वाच्या तरतुदी ह्या भारतीय राज्यघटनेमध्ये असणं हे आवश्यक होतं आहे। या दृष्टिकोनातून भारताच्या राज्यघटनाकारांनी त्याचा विचार केला आणि त्या संबंध तरतुदी भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्भूत करण्याचा प्रयत्न केला। अनुच्छेद 36 पासून अनुच्छेद 51 ह्या मार्गदर्शक तत्वांच्या तरतुदी आपल्याला झालेल्या दिसून येतात। याचं महत्त्व काय आहे? सर्वप्रथम आपण महत्त्वाच्या संदर्भामध्ये ह्याची चर्चा करू की मार्गदर्शक तत्वांचं महत्त्व काय। मित्रहो, आपण याच्या आधी फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकार या अतिशय महत्त्वाच्या भागावरती चर्चा केलेली होती आणि ही चर्चा केलेली असताना आपल्याला असं दिसतं की एक व्यक्तीची गरिमा, व्यक्तीची प्रतिष्ठा, व्यक्तीची डिग्निटी ही एस्टॅब्लिश करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला असं दिसतं की फंडामेंटल राईट्सच्या तरतुदी झाल्या, म्हणजे एका अर्थाने राजकीय लोकशाही
भारतीय समाजामध्ये राजकीय लोकशाही रुजवणं, भारतीय समाजामध्ये ती आत्मसात होणं, या पद्धतीच्या तरतुदी आपल्याला फंडामेंटल राईट्समध्ये असलेल्या दिसतात. तर दुसरीकडे मार्गदर्शक तत्वांमध्ये, ज्याला आपण डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी असं म्हणतो, तर मार्गदर्शक तत्वांमधून आर्थिक व सामाजिक लोकशाहीचा आविष्कार होताना आपल्याला दिसतो. म्हणजे एकीकडं फंडामेंटल राईट्समधनं राजकीय लोकशाही प्रस्थापित होताना दिसतंय, तर दुसरीकडे आपल्याला मार्गदर्शक तत्वांमधनं एक आर्थिक आणि सामाजिक लोकशाही त्या ठिकाणी तिचा आविष्कार होताना आपल्याला दिसतो. आणि या दृष्टिकोनातून देखील मार्गदर्शक तत्वांचं महत्व हे अनन्यसाधारण आहे असं आपल्याला दिसतंय. आपल्याला माहित आहे, या महत्वाच्या भारतीय राज्यघटनेच्या महत्वाच्या भागावरती कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये प्रचंड चर्चा झाली. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये कॉन्स्टिट्यूशन बनत असताना, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली मध्ये चर्चा होत असताना, त्या संदर्भामध्ये कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या बाहेर काही अभ्यासक आणि विचारवंतांमध्ये देखील या संदर्भातली चर्चा होत होती असं आपल्याला दिसतंय. आणि जेव्हा ह्या तरतुदी संबंध भारतीय राज्यघटनेमध्ये आकाराला आल्या, तेव्हा प्रसिद्ध अभ्यासक विचारवंत ग्रॅनव्हिले ऑस्टिन हा भारतीय राज्यघटनेच्या संदर्भामध्ये असं म्हणाला होता की भारतीय राज्यघटना ही सामाजिक क्रांतीची उद्दिष्ट प्राप्त करण्याच्यासाठी बांधिलकी व्यक्त करणारा एक सामाजिक स्वरूपाचा ग्रंथ आहे. त्याचबरोबरीने तो असं देखील म्हणाला होता की मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे म्हणजे भारतीय राज्यघटनेची सदसद विवेक बुद्धी. फंडामेंटल राईट्स आणि डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी ही भारतीय राज्यघटनेची सदसद विवेक बुद्धी आहे असं ग्रॅनव्हिले ऑस्टिननी नमूद केलेलं आहे. ह्याचा जेव्हा आपण डीप अर्थाने विचार करतो, तेव्हा असं आपल्याला लक्षात येतं की किती महत्वाची बाब ग्रॅनव्हिले ऑस्टिन यांनी अधोरेखित केलेली आहे. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये अनेक दिग्गजांनी सहभाग घेतलेला होता. या संदर्भामधली चर्चा त्यांनी केलेली होती. अनेक विद्वत तज्ज्ञ हे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे मेंबर्स होते. आणि तेव्हा आपल्याला असं दिसतंय की जवाहरलाल नेहरू संविधान समितीमध्ये त्यांनी मार्गदर्शक तत्वांच्या महत्वाविषयी जो उल्लेख केलेला आहे तो आपण समजून घेण्याची गरज आहे. जवाहरलाल नेहरूंनी ॲज अ मेंबर ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या डिबेट्समध्ये सहभागी झालेले असताना आणि विशेषतः डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसीवरती आपलं मत नमूद करत असताना जवाहरलाल नेहरू असं म्हणतात की दुःखित आणि पीडितांची सेवा करणं, सर्व प्रकारची विषमता, सर्व प्रकारच्या समाज घटकांमधनं नष्ट करणं. आणि नेहरूंनी त्यावेळी उल्लेख केलेला होता की गांधीजींचं जे स्वप्न होतं, गांधीजींचं हे स्वप्न होतं की समाजामधल्या भारतीय जनमानसामधल्या शेवटच्या घटकामधल्या शेवटच्या व्यक्तीचा अश्रू पुसण्याचं काम हे आपण केलं पाहिजे आणि तोपर्यंत आपण सेवा केली पाहिजे. ह्या पद्धतीची भूमिका गांधीजींची होती आणि या पद्धतीचं मार्गदर्शन हे आपल्याला मिळालेलं आहे आणि ते मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीच्या माध्यमातून आपण पूर्ण करू शकतो, अशा पद्धतीचा एक दुर्दम्य आशावाद जवाहरलाल नेहरूंनी त्यावेळी मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भामध्ये व्यक्त केलेला होता. मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत त्याच्यावरती येणार नाही असं शक्यच नाही. त्याच्यामुळे किंबहुना मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत हे अधिक ठळकपणे आपण समजून घेण्याची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या संदर्भामध्ये असं म्हणाले होते की राजकीय, सामाजिक व आर्थिक लोकशाहीसाठी
पूरक आणि आवश्यक असणारा एक सर्वस्पर्शी स्वरूपाचा कार्यक्रम म्हणजे भारतीय राज्यघटनेमधील ही मार्गदर्शक तत्वे आहेत. आणि त्यांचा हा प्रचंड विश्वास होता भारतीय जनसामान्य नागरिकांवरती, ज्याला प्रौढ मताधिकार आणि लोकशाहीचं मूल्य प्राप्त करून दिलेलं होतं. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचं हे स्पष्ट मत होतं की दर 5 वर्षांनी ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकांच्या वेळी जनता ही असेस करणार आहे वर्तमान सरकारांना आणि त्यांच्या परफॉर्मन्सना, आणि त्यातून सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्याचा जो एक 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 विश्वास भारतीय राज्यघटनेने बाळगलेला आहे तो पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये म्हणजे मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी ही केली जाते आहे की नाही, आणि सामाजिक आणि आर्थिक लोकशाही ही भारतामध्ये रुजवली जाते आहे की नाही याचं एक असेसमेंट, एक ऑडिट जनता करेल. आणि आपल्या मतपेटीच्या माध्यमातून, आपल्या मताच्या माध्यमातून ते असेसमेंट असेल. आणि जर तत्सम त्या काळामधलं सरकार, वर्तमानातलं सरकार जर या पद्धतीने वर्क करत नसेल तर त्याला त्या इलेक्शन्समध्ये पराभूत करणं आणि नव्यानं दुसऱ्या लोकांना संधी देणं की जेणेकरून जी पीपल्स विल भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेमध्ये व्यक्त झालेली आहे ती पीपल्स विल जी की मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीतून परिपूर्ण होणार आहे, हे जोपर्यंत स्पष्ट होऊन त्या ठिकाणी लोक त्या पद्धतीचा निर्णय घेणार नाहीत तोपर्यंत ह्या सगळ्या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये एक असेसमेंट लोक स्वतःहून करतील आणि सरकारं त्या माध्यमातून बदलली जातील किंवा आहेत ती सरकारं जर वर्क त्यावरती करत असतील तर त्या सरकारांना परत संधी त्या माध्यमातून मिळत राहील. लोकप्रतिनिधी जबाबदार या पद्धतीनं केले जातील अशा पद्धतीचा एक प्रचंड आशावाद, विश्वास हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये होता. आणि या अंमलबजावणीतून कशा पद्धतीनं सामाजिक आर्थिक लोकशाही ही प्रस्थापित केली जाऊ शकेल किंवा ती रुजवली जाऊ शकेल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणाने व्यक्त केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबरीनं सर बी.एन. राव असतील, लल्लादी कृष्णस्वामी अय्यर असतील, न्यायमूर्ती झागला असतील, अनेक न्यायमूर्तींनी फंडामेंटल राईट्सचं जे महत्त्व विशद केलं त्याचबरोबरीनं डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी चं देखील अनन्यसाधारण महत्त्व त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आपल्याला दिसतंय. इव्हन जेव्हा एक चौथी कॉन्स्टिट्यूशन मधली एक अमेंडमेंट करण्याचा विषय जेव्हा समोर आला तेव्हा संसदेमध्ये जवाहरलाल नेहरूंनी असं स्पष्ट केलेलं होतं की फंडामेंटल राईट्स आणि मार्गदर्शक तत्वे, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे ही जर आमोरासमोर आलीत किंवा एकमेकांच्या विरोधात जर ती उभी राहिलीत तर अशा वेळी प्राधान्य हे मार्गदर्शक तत्वांना दिलं जाईल. इतका प्रचंड विश्वास आणि एक त्याला दुर्दम्य आशावाद म्हणून मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भामधला तो जवाहरलाल नेहरूंनी त्यावेळी व्यक्त केलेला होता. त्यामुळे ह्या सगळ्या महनीय व्यक्तींच्या म्हणण्यापासून ते मार्गदर्शक तत्वांमध्ये ज्या पद्धतीच्या तरतुदी आहेत त्यावरनं हे या ठिकाणी स्पष्ट होते. मित्रहो, ह्यावरनं आपल्याला राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांची कल्पना येते आणि त्याचं महत्त्व, त्याचं इम्पॉर्टन्स, त्याचं सिग्निफिकन्स या ठिकाणी स्पष्ट होते. आता ह्या मार्गदर्शक तत्वांमधल्या महत्वाबरोबर आपल्याला काही मर्यादा देखील मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भामध्ये समजून घेणं गरजेचं आहे. अनेकदा मार्गदर्शक तत्वांवरती टीका देखील झाली. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये, संविधान सभेमध्ये स्वतः अनेक तज्ज्ञ लोकांनी देखील ह्याच्यावरती टीका केली. अनेकांनी हे भाष्य केलेलं आहे मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भामध्ये की हा केवळ एक स्वप्नविलास आहे, हा केवळ एक अशा पद्धतीचा आदर्श आहे जो की प्रत्यक्ष कधीच तो अवतरणार नाही.
इव्हन नासिरुद्दीन हे एक कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे सदस्य होते आणि त्यांनी मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भामध्ये असं म्हटलं होतं की ज्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसं 1 जानेवारीला नवीन वर्षाचा एक संकल्प सोडतात, परंतु तो संकल्प केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 2 तारखेला तो मोडला जातो आणि पुन्हा नवीन वर्षासाठीचा नवा संकल्प आपल्याला 1 जानेवारीला करावा लागतो आणि परत तो 2 जानेवारीला मोडला जातो. तर अशा स्वरूपाचं एक नेचर हे मार्गदर्शक तत्वांचं आहे. अशा पद्धतीची संभावना कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे एक महनीय सदस्य नासिरुद्दीन यांनी केलेली होती. त्याचबरोबर टी कृष्णमाचारी ह्यांचं देखील एक अतिशय महत्वाची व्यक्ती, तज्ज्ञ म्हणून संविधान च्या संदर्भामधले, त्यांनी तर मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भामध्ये भावनांची केराची टोपली, म्हणजे सर्वसामान्य माणसांच्या भावनांना एक केराची टोपली दाखवण्याचा प्रकार म्हणजे मार्गदर्शक तत्वे, अशा पद्धतीची संभावना ही मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भामध्ये केलेली होती. के संथनम या अतिशय महत्वाच्या व्यक्तीने देखील आपल्याला असं दिसते की यावरती टीका करत असताना, मार्गदर्शक तत्वांवरती टीका करत असताना असं म्हटलेलं होतं की केंद्र राज्य किंवा जी घटनात्मक पदं आहेत, राष्ट्रपती आहेत, राज्यपाल आहेत, मुख्यमंत्री, राज्यपाल आणि मुख्यमंत्री, राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री या पदांमध्ये एक संघर्ष निर्माण करणं, केंद्र आणि राज्यांच्या संबंधामध्ये संघर्ष निर्माण करण्याचं काम मार्गदर्शक तत्व करत आहेत, अशा पद्धतीची टिप्पणी के संथनम यांनी केलेली होती. के एम पण्णीकर यांनी तर आर्थिक क्षेत्रातील समाजवाद अशा पद्धतीने मार्गदर्शक तत्वांची संभावना केलेली होती की हे दुसरं तिसरं काही नाही तर एक ज्याला म्हणू आपण आर्थिक क्षेत्रामधला समाजवाद आहे आणि तो हा किती म्हणजे त्रुटीपूर्ण आहे अशा स्वरूपाची संभावना के एम पण्णीकरांनी केलेली आपल्याला दिसते. हा मर्यादेचा भाग आहे. आणि आता आपण तिसऱ्या टप्प्याकडे वळतो की प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि ती अंमलबजावणी करीत असताना आलेलं यशापयश. अतिशय थोडक्यामध्ये आपण ह्या मुद्द्याला हात घालू. प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये जे काही यशापयश आलेलं आहे त्याच्यामध्ये काही मुद्द्यांच्या आधारे अगदी थोडक्यामध्ये आपण हे स्पष्ट करू. जेव्हा मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी सुरू झाली, मग ती कशी होते आहे, ती इमाने इतबारे शासन संस्थांकडनं ती केली जाते आहे का, तर आपल्याला असं दिसते जेव्हा बारकाईने आपण अभ्यास करतो तेव्हा असं स्पष्ट होतं की अनेकदा राजकीय इच्छाशक्तीचा अभाव या तरतुदींची अंमलबजावणी करीत असताना आपल्याला दिसते. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे आणि त्याच्यामुळे अनेक तरतुदी ह्या अजूनही मार्गदर्शक तत्वांमधल्या त्यांची अंमलबजावणी नीट पद्धतीनं होताना दिसत नाहीये आणि म्हणून देखील एक आर्थिक सामाजिक लोकशाही जी भारतामध्ये रुजायला हवी होती ती अजूनही रुजलेली नाही. दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे संवैधानिक साक्षरता, कॉन्स्टिट्युशनल लिटरसी आपल्याकडे नाही. म्हणजे अगदी शिक्षित वर्गामध्ये देखील कॉन्स्टिट्यूशन विषयीची लिटरसी आपल्याकडे नसल्यामुळे आपल्याला असं दिसते की ती लिटरसीच नाही आणि म्हणून तिचं अंमलबजावणी होते आहे की नाही, त्या घटकांची अंमलबजावणी होते आहे की नाही याविषयी सर्वसामान्य जनता ही अनभिज्ञ आहे आणि म्हणून देखील त्या लोकप्रतिनिधींना सर्वसामान्य माणसं ही जाब विचारू शकत नाहीत आणि अशा पद्धतीनं संवैधानिक साक्षरता नसल्यामुळे देखील कॉन्स्टिट्युशनल लिटरसीच्या अभावामध्ये असं आपल्याला दिसते की या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी नीट पद्धतीनं अजूनही होताना दिसत नाहीये. त्याचबरोबरीनं प्रौढ मताधिकारांचं मूल्य आणि लोकशाहीची जाणीव लोकांमध्ये ही फार कमी असलेली दिसते आणि हे एक महत्वाचं कारण आपल्याला असं दिसते की त्याची अंमलबजावणी नीट पद्धतीनं होत नाहीये. आणि चौथं महत्वाचं एक रिझन आपल्याला या संदर्भामध्ये देता येईल यशापयशाची समीक्षा करत असताना की लोक व लोकप्रतिनिधींना अकाउंटेबल बनवणं,
लोक आणि लोकप्रतिनिधींना जबाबदारपणा त्यांच्यामध्ये येणं याचा देखील बऱ्यापैकी अभाव आपल्याला दिसतो आणि म्हणून देखील मार्गदर्शक तत्वांची व्यवस्थित पद्धतीनं अंमलबजावणी किंवा तिचं असेसमेंट अंमलबजावणीनंतर होताना दिसत नाहीये. अतिशय कमी म्हणजे अनुच्छेद 40 असेल पंचायत राजच्या संदर्भामधला, ग्रामपंचायत सशक्त बनवण्याच्या दृष्टिकोनामधला, किंवा अनुच्छेद 45 असेल शिक्षणाच्या संदर्भामध्ये, जो की वयवर्ष 6 ते 14 वयोगटामधल्या विद्यार्थ्यांना सक्तीचं मोफत शिक्षण देण्याचा अनुच्छेद असेल. या संदर्भामध्ये असं आपल्याला दिसते की अतिशय कमी, किंवा अनुच्छेद 46 मधला असेल की जे वीकर सेक्शन्स आहेत त्यांच्या अपलिफ्टमेंटसाठी, त्यांच्या कल्याणाच्यासाठी काही योजना शासनाकडनं सुरू केल्या जात आहेत, तर त्याचंही प्रमाण हे अतिशय अत्यल्प आपल्याला दिसतंय. आणि हे सर्व जेव्हा आपण विचार करतो तेव्हा यश हे कमी आणि त्याच्यामध्ये अंमलबजावणीमध्ये अपयशाचीच एक परंपरा आजपर्यंत आपल्याला मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भामध्ये आढळून येते. परंतु तिचं नीट पद्धतीनं जर आकलन झालेलं नसेल तर आपल्याला ते समजणार नाही. आणि म्हणून मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास आपण करणं आणि त्याची व्यावहारिकता आपण तपासणं, राज्यघटना निर्माण करत असताना ज्या लोकांनी डिव्होशन दिलेलं आहे, अगदी नेहरू, राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या आत्मीयतेनं, ज्या तळमळीनं, ज्या तडफेनं, ज्या पोटतिडकीनं, ज्या जिव्हाळ्याने ह्या सगळ्या तरतुदींचा अंतर्भाव भारतीय राज्यघटनेमध्ये केला आणि त्याची अंमलबजावणी ही प्रामाणिकपणे व्हावी, ह्या विश्वास आणि ही अपेक्षा येणाऱ्या पिढ्यांकडनं जी व्यक्त केलेली होती ती अजूनही आपल्याला तिची अंमलबजावणी होणं हे खूप दूरचं लक्ष आहे असं दिसतं. या सर्व पार्श्वभूमीवर आपण डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी ही समजून घेणं, याच्यामधल्या तरतुदी समजून घेणं आणि तिची त्या सगळ्या तरतुदींची अंमलबजावणी किती महत्वाची आहे की जी अंमलबजावणी झाली तरच भारतामध्ये, भारतीय जनमानसामध्ये राजकीय लोकशाही बरोबर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित होऊ शकेल. आणि जे ध्येय भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेमध्ये अपेक्षित गेलेलं आहे, जे प्रतिबिंबित झालेलं आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय, तेव्हाच हा भारतामध्ये प्रस्थापित होऊ शकेल. या ठिकाणी आपण राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांची चर्चा या ठिकाणी येथेच थांबवू. आणि मी जसं तुम्हाला म्हणालो की पुढल्या भागामध्ये आपण अनुच्छेद 36 ते अनुच्छेद 51 पर्यंतच्या सर्व तरतुदींची चर्चा ही पुढच्या व्याख्यानामध्ये करणार आहोत. तोपर्यंत आपण इथेच थांबूया आणि पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. नमस्कार.